नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नांदेड पासून 130 किलोमीटर अंतरावर मातापूर म्हणजेच माहूरगड हे आदिमाया शक्तीचे स्थान आहे। आदिमाया शक्ती रेणुका देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे। ही आदिमाया शक्ती रेणुका माता ह्या माहूरगडावरती आली कशी याची आपण कथा ऐकणार आहोत। आदिमाया शक्ती रेणुका आपली जर कुलमाता असेल तर आपण हा व्हिडिओ नक्की पहा। कान्यकुब्ज नगरीचा रेणू नावाचा राजा होता। त्याने कन्या प्राप्तीसाठी भागीरथी तीरावरती फार मोठा यज्ञ तयार केला आणि यज्ञातून रेणुका मातेचा जन्म झाला। अग्नीमधून निर्मिती झाली। रेणुका माता पुढे मोठी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांचा अवतार समजल्या जाणाऱ्या जमदग्न ऋषी भगवान शिवशंकराचा अवतार त्यांना समजले जायचे। या जमदग्न ऋषींशी रेणुका मातेचा विवाह झाला। ज्यावेळी विवाह चालला होता सगळे देव त्या ठिकाणी उपस्थित होते। या लग्नामध्ये इंद्रदेवाने रेणुका मातेच्या लग्नामध्ये कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस, सिद्ध पादुका हे सर्व इंद्रदेवाने रेणुका मातेला त्यावेळेला दिले। लग्नामध्ये रेणुका मातेचा विवाह झाल्यानंतर माता ऋषींच्या बरोबर घरी गेली। जमदग्न ऋषी बरोबर पुढे नंतर त्यांना 5 मुले झाली। पहिला मुलगा वशु, दुसरा विश्ववशु, बृहद्भान, बृहद्वशु आणि परशुराम अशी 5 मुले झाली। 5 मुले झाल्यानंतर एक दिवस असे घडले, माता रेणुका नदीवरती आंघोळ करायला गेल्या। आंघोळ करायला गेल्यानंतर त्या नदीमध्ये गंधर्व स्त्रियांसोबत क्रीडा करत होते। ते क्षणभर मातेने पाहिले आणि माता परत घरी निघाली आपल्या आश्रमाकडे। जमदग्न ऋषी फार अंतर्ज्ञानी होते। मातेला उशीर झाला होता। जमदग्न ऋषीला फार राग आला। त्यांनी आपल्या जवळच्या 4ही मुलांना बोलावून घेतले आणि 4ही मुलांना सांगितले की आत्ताच्या आत्ता तुमच्या मातेचा शिरच्छेद करून टाका, वध करा मातेचा। 4ही मुलांचे आपल्या मातेवरती अफाट प्रेम होते। 4ही मुलांनी नकार दिला, आम्ही आमच्या मातेचा शिरच्छेद करणार नाही। जमदग्न ऋषींना फार राग आला की माझी मुले माझे ऐकत नाहीत आणि शापाच्या सामर्थ्याने 4ही मुलांना भस्मसात करून टाकले। नंतर त्यांचा 5वा मुलगा परशुराम त्या ठिकाणी आला। परशुरामाने सर्व हे दृश्य पाहिले। ऋषींनी परशुरामांना सांगितले, हे परशुरामा, तुझ्या आईचा तू शिरच्छेद करून टाक। हे वाक्य ऐकल्यानंतर परशुरामाला अतिशय वाईट वाटले, परंतु आपल्या पित्याने केलेली आज्ञा मानणारा पुत्र परशुराम होता। लगेच परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद करून टाकला, रेणुका मातेचा। त्यावेळेला जमदग्न ऋषी खुश झाले आणि खुश होऊन त्यांनी परशुरामाला सांगितले की हे परशुरामा, माझे तू ऐकलेस, तुला जे काय मागायचे ते वर माग। परशुराम बुद्धिमान होता। परशुरामाने काय मागावे? परशुरामाने सांगितले, माझ्या 4ही भावांना जिवंत करा पिताश्री, नंतर माझ्या आईला सुद्धा जिवंत करा। हे सगळं बोलणं जमदग्न ऋषींनी ऐकले। भगवान शिवशंकराचा अवतार ते सगळं हे करू शकत होते। तथास्तु म्हटले। लगेच तथास्तु म्हटल्याबरोबर 4ही भाऊ उठून बसले आणि रेणुका माता जशी होती तशी जिवंत झाली। सगळीकडे आनंदी आनंद झाला त्याच्याकडे आणि ते आपल्या आश्रमात पुढे निघून गेले। जमदग्न ऋषींचा आश्रम फार मोठा होता। अनेक शिष्य त्यांच्याकडे शिकायला येत होते आणि त्यांच्या लग्नामध्ये इंद्रदेवाने दिलेली कामधेनू गाय त्या ठिकाणी होती। मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, जे मागेल ते मिळणार अशी कामधेनू होती। अतिशय सुंदर सगळं काही चालले होते। त्या जंगलामध्ये महिमावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार करण्यासाठी जंगलामध्ये आला। त्याच्याबरोबर सैन्य सुद्धा होते आणि तो आश्रम पाहिला। या राजाने आश्रम पाहिल्यानंतर त्याची बुद्धी वाईट झाली। त्याला वाटले, ही कामधेनू जी गाय आहे आश्रमातील ती मला पाहिजे। ह्या आश्रमात काय चांगली दिसणार आहे, माझ्या राज्यामध्ये चांगली दिसेल, म्हणून त्यांनी जमदग्न ऋषींना सांगितले, ऋषी महाराज, ही तुमची कामधेनू गाय मला द्या,
तुमच्या आश्रमात ती चांगली दिसत नाही. ऋषींनी नकार दिला. ऋषींनी राजाला सांगितले, राजा, तुला ही गाय मिळणार नाही. या सहस्त्रार्जुनाने इकडे तिकडे पाहिले. परशुराम त्या ठिकाणी नव्हता. सहस्त्रार्जुनाला समजले की परशुराम त्या ठिकाणी नाही. त्याचा फायदा घेऊन त्याने आश्रमावरती हल्ला केला, शिष्यांना मारले आणि जमदग्न ऋषींचा वध या महापापी राजाने केला. माता रेणुका सुद्धा जखमी झाल्या. तो गायीला घेऊन तिथून निघून गेला. तो राजा. थोड्याच वेळाने परशुराम त्या ठिकाणी आला. परशुरामाने सगळे हे दृश्य पाहिले. अतिशय क्रोधित झाला परशुराम आणि परशुरामाने शपथ घेतली की क्षत्रिय धर्माचा मी नाश करीन. अशी शपथ त्या ठिकाणी परशुरामाने घेतली आणि पुढे नंतर आपल्या पित्याचा अग्निसंस्कार हा कोऱ्या जागेवरती करीन असे ठरवले. आपल्या आईला, आपल्या वडिलांना त्याने कावड करून कावडीत बसवले. तो प्रथम तीर्थ करत करत गेला. कुरुक्षेत्र, द्वारका, समुद्र, काशी अशी अनेक तीर्थ करत करत तो मातापूर येथे गेला, म्हणजे कृष्णमलकी गाव. याला मातापूर नाव पडले. नंतर माहूरगड असे नाव पडले. या माहूरगडावरती परशुराम पोहोचला. तिथे दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी होते. त्यांना तर सर्वच माहीत होते. परशुराम त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, माझ्या पित्याचा अग्निसंस्कार करण्यासाठी मला कोरी भूमी पाहिजे. त्यावेळेला दत्तात्रेय महाराजांनी कोरी भूमी दाखवली परशुरामांनी आणि त्या ठिकाणी परशुरामाने आपल्या अतिदिव्य असा बाण मारला. ज्या ठिकाणी मातृत्व तीर्थ तयार केले, सगळे तीर्थ तयार झाली आणि आपल्या पित्याला तिथे आंघोळ घातली. बाण मारल्यानंतर जे पाणी निघाले त्या पाण्याने आंघोळ घातली आणि अग्निसंस्काराच्या अगोदर जे मंत्र उच्चार होतात ते दत्तात्रेय महाराजांनी मंत्र उच्चार केले. ज्यावेळी अग्नी आपल्या पित्याला देत असताना माता रेणुका म्हणते, मी अग्नीमध्ये प्रवेश करणार असे मातेने सांगितले. असे मातेने सांगितल्यानंतर परशुरामाला फार वाईट वाटले. परशुराम त्या ठिकाणी काय म्हणतोय बघा, आई, तुझ्या वाचून मी ह्या सह्याद्रीवर एक क्षणही काढू शकणार नाही. त्यावेळी आदिमाया शक्ती रेणुका मातेने सांगितले, हे परशुरामा, मी जरी अग्नीमध्ये गेली असली तरी मी या ठिकाणी सर्व देव, किन्नर, मुनी आणि सर्व तीर्थासकट मी या ठिकाणी राहीन असे सांगितल्यानंतर अग्नीमध्ये माता गेली. परशुरामाला फार दुःख झाले आणि परशुराम डोळे मिटून बसला. अतिशय दुःखी होऊन बसला आणि अचानक वरून आकाशवाणी झाली, हे परशुरामा, तू फक्त मागे वळून पाहू नकोस. तुझ्या आईचे दर्शन तुला होणार आहे. अतिशय परशुरामाला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर परशुरामाला थोड्या क्षणात मागे वळण्याचा जो मोह निर्माण झाला की आपल्याला आईचे दर्शन पटकन होणार आहे, बघायचंय आईला, आपल्या आईला, मातेवरचे प्रेम. आणि त्याने क्षणात पाठीमागे पाहिले आणि त्याच वेळेस जमिनीतून आदिमाया शक्ती वर येत होती आणि फक्त आदिमाया शक्तीचे चेहराच वरती आला होता, म्हणजेच मुख फक्त वर आलं होतं. बघितल्यामुळे तिथेच थांबले. ते रूप फक्त मुख दर्शन झाले. मुखदर्शन झाल्यामुळे त्याला पहिले मातापूर म्हटले जात होते आणि नंतर माहूर. अशा प्रकारे आदिमाया शक्ती या माहूर गडावरती आली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.